महत्त्वाचा हा विषय आहे की आता नेमकंच 10 तारखेला जे बाळापूर पोलीस स्टेशनला माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आणि माननीय उपविभागीय अधिकारी बाळापूर यांच्या नेतृत्वाखाली आणि माननीय निंबुळकर साहेबांनी जी तक्रार दिलेली आहे की जे 25 लोक प्रकल्पग्रस्त नसताना त्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतलेले आहे, त्या संदर्भात बाळापूर पोलीस स्टेशनला गुन्हासुद्धा दाखल झालेला आहे 420 किंवा इतर कलमानुसार. आणि त्या संदर्भात विशेष जी तक्रार दिलेली आहे, उमेशभाऊ जाधव हे भाजपाचे एक चांगले कार्यकर्ता आहेत आणि जागृत आहेत. त्यांनी या भ्रष्टाचाराच्या विषयी हे ACP असो किंवा मग RTI असो किंवा मग त्या संदर्भात विशेष गुन्हे दाखल करायचं जे हे केलेलं आहे, आपण त्यांच्याकडून एक त्या संदर्भात माहिती जाणून घेऊया. मी दिनांक 9/2/2026 रोजी पारस औष्णिक विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता यांना माझ्या हाताने मी माझ्या सहीनिशी लेखी तक्रार दिली किंवा आपल्या या प्रकल्पामध्ये जे 20% राखीव ॲश आहे, पॉन्ड ॲश, जे नाममात्र दरावरती म्हणजे 100 रुपये टनाने आपण ज्या लाभार्थींना देता, हे कुठल्या आधारावर देता. त्यावेळेस त्यांच्याकडून मला काही कागदपत्र मला प्राप्त झाली आणि तहसीलकडून, बाळापूर तहसीलकडून विद्यमान तहसीलदार साहेबांनी जे 10 मार्च 2025ला जे पत्र दिलं, त्या पत्रामध्ये त्यांनी एका व्यक्तीच्या अर्जावरती 54 लोकांना, प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी, त्या प्रमाणपत्राच्या आधारावरती विद्यमान मुख्य अभियंता पारस औष्णिक विद्युत प्रकल्प या अधिकाऱ्यांनी नाममात्र 100 रुपये दरावरती ते राखेचं वितरण केलं, त्यांना पासेस दिले. आज रोजी ओपन टेंडरमध्ये 1288 रुपये प्रमाणे आज त्याचा प्रति टन दर आहे. तर या संबंध प्रकरणामध्ये काल पारसच्या मुख्य अभियंत्यांनी विद्यमान तहसीलदारांना पत्र दिलं की आपल्याकडून 10 मार्च 2025 आणि 25 मार्च 2025 रोजी आलेले जे यादी आहेत, हे मला तपासून द्या की हे खरंच प्रकल्पग्रस्त बाधित आहेत का. कारण की या प्रकरणामध्ये पारसच्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे, हे 100% सत्य आहे. पण आता येत्या दिवसामध्ये जसे जसे आपल्याला डॉक्युमेंट्स मिळतील, त्या डॉक्युमेंट्सच्या आधारावरती यामध्ये संबंधित जे काही समजा कोणी अधिकारी असेल, कोणी तत्कालीन अधिकारी असेल, यांच्यावर निश्चित FIR दाखल केल्या जाईल आणि जे भ्रष्टाचारी मार्गाने संगनमत करून समजा ज्यांनी हे कागदपत्र तयार केले, तेही या प्रकरणापासून वाचणार नाहीत.